2026 संपूर्ण वर्षासाठी या दोन गोष्टी कायम खिशात ठेवा. 7 जन्माची गरिबी कायमची संपून जाईल. माता लक्ष्मी घरात पाणी भरेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्ही जे शोधत होता ते तुम्हाला मिळेल. तुम्हाला कोट्यावधी रुपयांचे पैसे हवे असतील किंवा स्त्री हवी असेल, प्रेम, बंगला किंवा गाडी, सर्व काही तुमचेच असेल. फक्त या दोन गोष्टी 2026 हे वर्ष संपेपर्यंत तुमच्या खिशात ठेवावे लागेल. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला माता लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा असा आशीर्वाद आहे की तुम्ही जिथे जिथे पाऊल टाकाल तिथे तुम्हाला तुमच्या हातात जे काम मिळेल तुम्हाला त्यावर संपत्तीचा पाऊस पडू लागेल. तुम्हालाही वाटेल की मी इतके पैसे कसे व्यवस्थापित करू शकतो. तर तुम्ही विवाहित नसाल तर तुम्ही विवाहित व्हाल. तुम्हाला प्रेम मिळेल. संपूर्ण जग तुम्हाला नमस्कार करेल. जर कर्जाची समस्या असेल तर सर्वच्या सर्व कर्जही फिटेल. जर तुम्हाला मुलं नसतील तर तुम्हाला मुलंसुद्धा होतील. कारण मित्रांनो, या दोन छोट्या गोष्टींमध्ये लक्ष्मी माता आणि कुबेर देवता यांची खूप सारी शक्ती आहे. विश्वातील या सर्व देवी देवतांची ऊर्जा या दोन गोष्टीत आहे. आणि जो कोणी या दोन गोष्टी आपल्या खिशात ठेवतो तर त्या व्यक्तीला जे वाटते ते त्याच्या आयुष्यात घडू लागते. मित्रांनो, नवीन वर्ष नुकते सुरू होणार आहे. नवीन वर्षापासून तुम्हाला खूप आशा असेल की यावर्षी मी माझ्या आयुष्यातील सर्व त्रासांपासून मुक्त होऊ शकतो. यावर्षी मी पैसे कमवीन आणि माझे छंद पूर्ण करेन. मी कर्जातून बाहेर येईन. मी स्वतःसाठी घर बांधणार आहे. मी नवीन गाडी घेईन. प्रत्येकजण नवीन वर्षात नवीन विचार करत असतो. पण मित्रांनो, आपण जे विचार करतो ते नेहमी तसेच घडते असे होत नाही. पण नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही या दोन गोष्टी तुमच्या खिशात ठेवल्या तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला तुमच्या कल्पनापेक्षाही कित्येक पटीने जास्त फळ मिळेल. 2026 हे काही सामान्य वर्ष नाही. हे ते वर्ष आहे जेव्हा ग्रहांची हालचाल मानवजातीचे भवितव्य धोकादायक पद्धतीने बदलेल. या वर्षाच्या सुरुवातीलाच जर तुम्ही या दोन गोष्टी तुमच्या खिशात ठेवल्या तर तुमच्या आयुष्यातील सर्व कर्ज फिटेल. शत्रूंचा नाश होईल. तंत्र, मंत्र किंवा उपाय देखील अप्रभावी ठरतील. जर तुमच्याकडे लपलेले देशद्रोही असतील तर ते देखील पर्दाफाश होतील. तुम्हाला खरे प्रेम देखील मिळेल. जर तुम्हाला कोणाशी लग्न करायचे असेल तर ते देखील तुमच्या मनासारखं होईल. तुमच्या मुलांचा आनंद तुम्हाला मिळेल आणि तुमचा दुःखाचा मार्ग मोकळा होऊन सुख येईल. माता लक्ष्मी तुमच्या घरात राहतील आणि तुमचे मन शांत देखील होईल. जे तुम्ही वर्षानुवर्ष करत आला आहात. गरिबी कधीही पैशातून येत नाही. ऊर्जेच्या कमतरतेमुळे गरिबी येते. जेव्हा आपल्या घराची ऊर्जा कमी होऊ लागते किंवा अशुद्ध होऊ लागते आणि जेव्हा आपली ऊर्जा देखील नकारात्मक होते तेव्हा लक्ष्मी देखील आपल्या हातातून निघून जाते. लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते. मग आपल्या घरातील संपत्ती हळूहळू कमी होत जाते. घरामध्ये आपल्या गरिबी येते. आपण कंगाल होतो. पण त्यावेळी मित्रांनो, दुसरीकडे जर आपली ऊर्जा सकारात्मक आणि शुद्ध आणि खूप तीव्र असेल आणि जेव्हा आपल्या घराची ऊर्जा देखील वाढते तेव्हा रस्त्यावर बसलेली व्यक्ती देखील राजा बनते. आपला धर्म आणि धर्मग्रंथ म्हणतात की जिथे आवाज नाही तिथे लक्ष्मी अस्तित्वात नाही. जिथे शुद्ध भावना आहे तिथे लक्ष्मी आहे. आणि या दोन गोष्टी घडतात. आणि या दोन गोष्टी काय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, 2026 हे वर्ष शनी, राहू किंवा गुरु हे 3 ग्रह सर्वात मोठे ग्रह आहेत. आणि हे 3 ग्रह तुमचे जीवन बदलणार आहेत. तुमच्या सुरुवातीलाच या 3 ग्रहांच्या वर्षाच्या सुरुवातीलाच तिरळे डोळे थेट तुमच्यावर पडतील. या 3 ग्रहांचे तिरळे डोळे तुमच्यावर पडतील. हे 3 ग्रह देखील तुमची परीक्षा घेतील आणि तुमच्याकडून अनेक गोष्टी काढूनही घेतील आणि तुम्हाला गोष्टी देतील. तुम्ही पैसे, आनंद, संपत्ती, प्रेम देखील द्याल आणि तुमच्याकडून खूप काही घ्याल. आज आपण त्या 2 गोष्टी पाहणार आहोत. त्या 2 गोष्टी जेव्हा तुम्ही तुमच्या खिशात ठेवाल, मग त्या शनी असोत, राहू असो किंवा गुरु असो, तुमचा नवग्रह बळकट होईल. तुम्हाला तुमच्या सहकार्य ग्रहांची शांती देखील मिळेल. गेल्या वर्षी मी तुम्हाला 3 गोष्टींबद्दल सांगितले होते आणि वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक लोकांनी त्या गोष्टी त्या खिशात ठेवल्या आणि वर्षाच्या काही महिन्यातच अनेक लोकांच्या जीवनातही चमत्कारही घडले. कोणाकडे स्वतःचे घर नव्हते, कोणी कर्जबाजारी होते,
त्यांनी विलासी जीवन जगण्यास सुरुवात केली. त्यांच्यापैकी काही जणांकडे मोठमोठ्या गाड्या नव्हत्या. कोणीतरी रस्त्यावरून उठून बंगल्यात पोहोचले. मित्रांनो, हे मी स्वतः सांगत नाही, तर लोकांनी कमेंट्समध्ये त्यांचे अनुभव सांगितले आहेत की तुम्ही दिलेली उपचाराइतकाच अद्भुत परिणाम झाला आहे. मी तुम्हाला अशा त्या 2 गोष्टींबद्दल सांगेल मित्रांनो. त्या 2 गोष्टी सर्वात वेगळ्या, सर्वात गुप्त आणि सर्वात चमत्कारिक आहेत. आणि जेव्हा तुम्ही या 2 गोष्टी ठेवाल तुमच्याजवळ, तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वाच्या सर्व शक्ती तुमच्या जीवनाला स्वर्ग बनवण्यासाठी वापरल्या जातील. तुमच्या आयुष्यातील दुःख, त्रास, प्रत्येक प्रतिकूलता दूर करण्यासाठी विश्वाची प्रत्येक ऊर्जा वापरली जाईल. मित्रांनो, मला माहीत आहे की तुमच्या आयुष्यात खूप काही घडत आहे. अनेक समस्या आहेत, पैशांचीही कमतरता आहे. मनात इतकी चिंता असते की तुम्ही रात्री झोपू शकत नाही. गेल्या वर्षी जे घडायचे होते ते फक्त घडले नाही, ते आणखीन वाईट झाले. आनंद आला पण टिकला नाही, पैसा आला पण थांबला नाही. हात रिकामे होते, पैसे आले पण गेलेही. पैसा हा सर्वत्र फिरायला गेला. पण यावर्षी तसे होणार नाही. आता यावर्षी जेव्हा तुम्ही या 2 गोष्टी तुमच्या खिशात ठेवाल, तेव्हा पैसे येतील आणि ते तुमच्याकडे नेहमीच टिकून राहतील. सोबतच सहकार्यांनी केलेली कामेही पूर्ण होतील. तुमची जोरदार प्रगती होईल. आणि जर गोष्टी उलट घडत असतील तर प्रत्येक गोष्टीत स्वतःला नियंत्रित करावे लागते. पण का? कारण चंद्र कमकुवत आहे, लक्ष्मी अस्थिर आहे आणि घराच्या ऊर्जेत दोष आहे. जर आपल्या घराच्या ऊर्जेत दोष असला तरीही जेव्हा आपली ऊर्जा भागीदार नकारात्मक असतात तेव्हा आपल्याकडे लक्ष्मी नसते, आपल्याकडे पैसे नाहीत. त्याच वेळी असे काही लोक आहेत त्यांना कमी मेहनत करूनही अफाट संपत्ती मिळते. जास्त काही करत नाहीत पण पैसा धोकादायक येतो, पैसा पाण्यासारखा वाहतो. असे का घडते? त्यांच्या आयुष्यात फक्त माता लक्ष्मी आहे का? तर तसे नाही. त्यांच्या चांगली ऊर्जा आहे, त्यांच्या घरात चांगली ऊर्जा आहे आणि तीच गोष्ट तुमच्याकडे नाही. तर मित्रांनो, हा तो उपाय आहे जो पूर्वीच्या काळात राजा महाराजही त्यावेळी करायचे. सम्राटने केले, आजही मोठे व्यापारी तेच करत राहिले. वर्षाच्या सुरुवातीलाच मोठे व्यापारी, मोठे सेठ हा उपाय करतात. मग तो व्यवसाय असो किंवा तो कोणताही व्यवसाय असो, मग ते वर्षभर भरपूर पैसे कमवतील. आणि जर तुम्ही देखील हा उपाय केला तर खात्री करून घ्या की यावर्षी तुम्हाला मोठा बंगला हवे असेल, गाडी हवी असेल, मोठी मालमत्ता हवी असेल तर तुम्हाला सर्व काही मिळेल. मित्रांनो, पैशाची रक्कम इतकी मोठी होईल की तुम्हाला देखील पैसे कुठून येत आहेत हे समजणार नाही. इतके पैसे येतील, पैशाचे रूपांतर पैशात होईल. मालमत्तेतून संपत्ती निर्माण होण्यास सुरुवात होईल. तुम्ही जिथे हात द्याल तिथे लक्ष्मी मातेचा उदय होईल. आता ऐका, काय करावे, कुठे करावे, लक्षपूर्वक ऐका. या उपायाने लक्ष्मी, कुबेर, चंद्र आणि शुक्र ही 4 साथीदार एकाच वेळी सक्रिय होतील. तुमची ऊर्जा शुद्ध होईल. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमचे घर स्वच्छ करणे आणि तुमची ऊर्जा शुद्ध करणे. ते कसे असेल मी तुम्हाला सांगेन. घर स्वच्छ करणे आणि पाण्याचा चांगला निचरा होणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमचे मित्र आणि तुम्हाला स्वतःचं संघटित ठेवावे लागेल. तुम्हाला एक पिवळे कापड घ्यावे लागेल. एक लहान पिवळा कापड घ्या. त्या पिवळ्या कपड्यात चांदीचे छोटे छोटे नाणे घ्यावे लागेल. जर तुमच्याकडे अंदाजपत्रक नसेल, पैशांची कमतरता असेल, तुमच्या घरात पडलेली कोणतीही चांदीची वस्तू चालेल. अगदी चांदीची अंगठी असली तरी चालेल किंवा कोणतीही चांदीचे दागिने नसतील तर तुमच्याकडे जे आहेत जुने ते घ्या. शुद्ध करा आणि गंगाजलाने स्वच्छ करा. नंतर ते वापरा. तुम्ही बाजारात जाऊन नवीन देखील चांदीची छोटी वस्तू आणू शकता. ते पिवळ्या कपड्यात ठेवा. नाही आणली तरी चालेल. तेच जुनी वापरली, स्वच्छ करून गंगाजलाने धुवून तरी चालेल. अगदी चांदीची अंगठी वापरा किंवा दुसरी कोणतीही वस्तू वापरा. आणि पुढची गोष्ट म्हणजे मित्रांनो, थोडीशी पिवळी मोहरी. होय, पिवळी मोहरी थोडीशी घ्या. पुढची गोष्ट म्हणजे चांदी आणि मोहरी. तुम्हाला यामध्ये आता केशराची काडी घ्यावी लागेल. केशराचे 1 ते 2 तंतू घ्यायचे आहेत. हे तिघे पिवळ्या कपड्यावर ठेवावे लागेल. सोने कशासाठी? इतर देवी लक्ष्मी संपत्तीचे आहे. देवी लक्ष्मीला सोने चांदी खूप आवडतात आणि केवळ चांदी शुक्राला बळकट करते आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात राहील. तुम्ही आनंदी राहाल. चांदीची संपत्ती वाढवण्यासाठी सर्वात मोठी संधी आहे. मोठ्या लोकांशी संपर्क साधा. कमी परिश्रमाने तुम्हाला पैसे मिळतील. पिवळ्या मोहरीमुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते.
तुमच्या घरातील ऊर्जा चांगली राहते आणि तुमच्या आतील ऊर्जा चांगली असेल. केशरच का, तर केशर जो गुरुग्रह आहे तर तो त्याला सक्रिय करेल. लक्ष्मी माता सदैव तुमच्यासोबत राहील. अचानक पैसे येऊ लागतील, थांबलेले पैसे येतील, यामुळे नशीब उघडण्यास मदत होईल. आता त्याचं एक भांडं तयार करा. त्याचं एक भांडं तयार करा आणि त्याची पोटलीवर तुम्हाला लाल धागा बांधायचा आहे. पोटली करा आणि त्याच्यावरती लाल धागा बांधा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कलावा देखील बांधू शकता. त्यामुळे काय होणार तर पैशांवरचे लक्ष विचलित होणार नाही. जर काही पैसे आले आणि कोणीही लपवलेल्या शत्रूकडे पाहिले तर त्याने त्याच्याकडे पाहिले तर ते दिसणार नाही आणि मग तुमच्या घराला लक्ष्मी सुरक्षित राहील. पैसे इतके येतील की तुम्ही देखील विचार कराल की देवा ही कोणत्या प्रकारची लीला आहे. तिथे तुमच्याकडे एकेकाळी खाण्यासाठी धान्य नव्हते, पैसे नव्हते. आता तुम्ही हाताळू शकत नाही इतके पैसे येत राहतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल तुमच्या नातेवाईकांना ते काय करत आहेत. कोणी बेकायदेशीरपणे काहीही करत नाही. हा पैसा आत कसा येतो असा एक अद्भुत उपाय देखील होईल. मी कोणाच्याही कडून दावे करणार नाही. मी फक्त व्यावहारिक गोष्ट सांगत आहे. धर्म आणि शास्त्रानुसार या 100% गोष्टी कार्य करतात, 100% परिणाम देतात आणि जर तुम्ही तसे केले तर तुम्हाला परिणाम देखील मिळतील. कमी काम, जास्त वेळ, कमी प्रयत्न, अधिक संपत्ती, सर्व काही स्मार्ट होईल. आता मित्रांनो, मी तुम्हाला या आजारापासून मुक्त होण्याचे उपाय सांगत आहे आणि मी तुम्हाला सर्व मार्ग सांगणार आहे. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला हे करा. जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तेव्हा सुरुवातीलाच तुम्हाला हा उपाय करायचा आहे, जेणेकरून हे संपूर्ण वर्ष तुम्हाला या गोष्टी पुन्हा तुमच्या खिशात ठेवावे लागतील. हे तुमच्या खिशातून काढू नका. ही पोटली जी आहे ती तुमच्या खिशात ठेवा. तुमच्याकडे पर्स असेल तर पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता. ही गोष्ट तुम्हाला तुमच्याही वस्तू पर्समध्ये ठेवावी किंवा ठेवायची की नाही, तुम्हाला ते तुमच्या खिशात ठेवायचे आहे की पर्समध्ये. तुम्हाला एक ताबीज बनवून तुमच्या गळ्यात करायचे आहे की नाही, तुम्हाला ते तुमच्या ब्लाऊजमध्ये घालायचे आहे की नाही, कुठेही घाला. ब्लाऊजमध्ये ठेवा, पर्समध्ये ठेवा, पॉकेटमध्ये ठेवा किंवा खिशात ठेवा. तुमच्या शरीराशी जोडलेली ठेवा. फक्त माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खिशात पिवळ्या कवड्या, हळद मिश्रित तांदूळ, श्रीयंत्राची लहान प्रतिमा, चांदीचे नाणे किंवा तुळशीचे किंवा कमळाचे बी ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. कारण या वस्तू धनसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. आणि त्यासोबतच पर्स स्वच्छ ठेवणे, फाटलेली पर्स टाळणे हे सर्वात महत्त्वाचा भाग आहे. 1. पिवळी कवडी संपत्ती आणि नशीब आकर्षित करते. 2. तांदूळ देवी लक्ष्मीची प्रतीक आहे. हळदीत मिश्रित हे तांदूळ ठेवल्यास अधिक लाभ होतो. नंबर 3. श्रीयंत्र याने काय होतं, आर्थिक लाभ आणि व्यवसायात वृद्धी होते. 4. चांदीचे नाणे आर्थिक स्थैर्य आणि समृद्धीसाठी उपयुक्त आहे. 5. पर्स नेहमी स्वच्छ ठेवावी. फाटलेली किंवा जुनी पर्स ठेवू नये, कारण ती नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. 6. तुम्ही तुमच्या वडिलांकडून किंवा मोठ्या व्यक्तींकडून मिळालेले पैसे खिशात ठेवू शकता. ते शुभ मानले जातात. या वस्तू ठेवण्यापूर्वी स्वच्छ करून आणि शक्य असल्यास मंत्रोच्चार करून ठेवावे. या वस्तू घरामध्ये ठेवल्याने, आपल्या घरामध्ये किंवा आपल्या खिशामध्ये ठेवल्याने खिशात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. जर तुम्ही घरामध्ये ठेवली तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते, पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेची कृपा कायम प्राप्त होते असे मानले जाते. पण लक्षात ठेवा की तुमच्याकडे या गोष्टी असाव्यात. आणि हो, एक गोष्ट काळजीपूर्वक ऐका. या गोष्टीबद्दल कोणालाही सांगू नका. जर तुम्ही पती पत्नी असाल तर तुमच्या पत्नीला सुद्धा सांगू नका, पतीलाही सांगू नका. तुम्हाला मुले असतील तर मुलांना देखील सांगू नका. तुमच्या आईला देखील सांगू नका, तुमच्या वडिलांना देखील सांगू नका. म्हणजे काय तर कोणाशीही, कोणत्याही नातेवाईकाशी आपल्याला ही गोष्ट शेअर करायची नाही. फक्त तुम्ही तुमचं स्वतः करू शकता. फक्त मन स्पष्ट असेल मग गुप्त मार्गाने उपाययोजना केल्या पाहिजेत. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.